शिकवावं लागत नाही. जमिनीमध्ये गहू पेरवावं लागते. गवत कधी पेरवावं लागते का? नाही ना. म्हणून चांगल्या गोष्टी शिकवावं लागते. वाईट गोष्टी कुठं पुस्तक आली आहे का? नाही ना. डाळ पिण्यासाठी कोणी पुस्तक आली आहे का? नाही ना. डाळ पिणाऱ्याला गोड समजते. पिता आणि गोड बंदे गावी. रस्त्याने सुखत सुखत जावे. घरी फुकट तसे जावे. दारू पिण्यासाठी कोणी पुस्तक आली का? नाही ना. आताला थोडा बिडी पिण्यासाठी कोणी पुस्तक आली का? नाही ना. बिडी पिण्याला बरोबर समजते. 2 गोट्याच्या मधाचीच बिडी ठेवावे. पोटापाशी घेऊन पुरुष पण आपली हवा सोडावे. बिडी पिण्यासाठी कोणी पुस्तक आली का? नाही ना. म्हणून वाईट गोष्टीवर मात करण्यासाठी चांगल्या गोष्टी शिकवावं लागते. राष्ट्रपती तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात, अनेक प्रकारची धान्य या मातीतूनच जन्मास येते. ही माती जगद्गुरू संत तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विविध गुणांचे फुले सुद्धा फुलवितात. जाती धर्म यांना महत्त्व न देता माणसाला, बौद्ध समाजाला, दुबळ्यांना, रंड्या गण्यांना माणूस म्हणून ओळखणारा, सगळ्यांना समान संधी देऊन त्याच्या उद्धाराकरिता झटणारा, स्त्रियांची अब्रू वाचणारा, जनहिताचा दार करणारा शिवछत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या कुटीत जन्मास आले. मी स्वतःला भाग्यवान समजते. मी ज्या मातीत जन्मास आले त्या मातीत रामकृष्ण हनुमान, मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्धासारखे भगवान जन्मास आले. हिमालयाचा पर्वत नाही, आईवडिलांसारखे एवढे नाही, आणि महाराष्ट्राची दुसरी संतांची भूमी नाही, आणि महाराष्ट्राची दुसरी संतांची भूमी नाही. जिथे उठाना स्वर मेरा, जिथे को उठाना स्वर मेरा, मरते को बचाना कर्म मेरा, मरते को बचाना कर्म मेरा. एक काम करणं योगिकांनी बाबांचं होतं. त्यांनी कधीच मंदिरात बघितलं नाही. मग कुठं बघितला? त्यांच्या गांड्यांमध्ये, भोजन समाजामध्ये, दुबळ्यांमध्ये जो बघितला. स्वतः फाटले कपडे घालायचे आणि गरिबांना छान कपडे द्यायचे. स्वतः मंदिरात झोपायचे आणि गरिबांना घर आणि आश्रम बांधून दिले. तेव्हा गाडगे बाबा पंढरपूरचे यात्रेला गेले होते. ते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला नाही गेले. त्यांनी मंदिराची आजूबाजूची घाण साफ केली आणि लोकांना सांगायचे इकडे चाललं विठ्ठल आहे. जेव्हा लोक त्यांचे पाया पडायचे तेव्हा गाडगे बाबा त्यांच्या पाठीवर खराटा मारायचे, त्यांना पाय लागून आणायचे. ते नेहमी आपल्या कीर्तनातून म्हणायचे,